सर्वांना नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की दीर्घकाळ टिकून राहणारं तारुण्य हा आता सर्वांच्या चर्चेचा विषय आहे आणि सर्वांच्या आवडीचा विषयही आहे आणि याच विषयावरती आपण मागच्या व्हिडिओपासून बोलत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं की आयुर्वेद शास्त्रामध्ये दीर्घकाळ जर तरुण राहायचं असेल तर काय करणं अपेक्षित आहे. त्याचं एका शब्दामध्ये उत्तर होतं की अभ्यंग करणं अपेक्षित आहे. अभ्यंग म्हणजे ऑइल मसाज करणं अपेक्षित आहे. आणि त्याचंच उदाहरण सांगताना आपण सांगितलेलं की कोल्हापुरी चप्पल जी चामड्यापासून बनलेली असते, जसं आपलं शरीर चामड्यापासून बनलेलं आहे, त्याला जर दीर्घकाळ टिकवायचं असेल तर त्याला तेल लावलं जातं ज्याने त्याचं आयुष्य वाढतं. पण या गोष्टी मी बोलतोय याला सायंटिफिक बेस काय आहे का, मॉडर्न सायन्सनुसार या गोष्टीला खरंच काही बेस आहे का, तर हो नक्कीच आहे. यामध्ये सर्वात प्रथम बेस हा आहे की जेव्हा तुम्ही अभ्यंग करत असता, अभ्यंग केल्यामुळे हॅप्पी हार्मोन्स हे रिलीज व्हायला मदत होतात. डॉपामाइन वगैरे लेवल ही चांगली वाढते आणि जे स्ट्रेस हार्मोन्स आहेत, जे कॉर्टिसोल वगैरे हार्मोन्स आहेत, त्याची लेवल कमी व्हायला मदत होते आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे. आणि या हार्मोन्सच्या रेग्युलेशनमुळे तुमचा स्लीप पॅटर्न चांगला होतो. जेव्हा स्लीप पॅटर्न चांगला होतो तेव्हा तुमची जेवढी चांगल्या प्रकारे रेस्ट होईल तेवढ्या प्रकारे तुमचे शरीर रिकव्हरी करायला लवकर मदत होते आणि एजिंग तुमचं डिले करता येऊ शकतं. हे झालं एक. दुसरी गोष्ट म्हणजे जी लिम्फॅटिक सिस्टीम बॉडीमध्ये असते, जी ड्रेनेज सिस्टीम आहे बॉडीची, जे वेस्ट प्रोडक्ट बाहेर टाकण्यासाठी मदत करत असते, ते लिम्फॅटिक सिस्टीमवरती जेव्हा तुम्ही अभ्यंग करत असता तेव्हा ती सिस्टीम स्टिम्युलेट होते आणि जे टॉक्झिक प्रोडक्ट शरीरामध्ये पडून राहिलेले आहेत किंवा शरीरात बनलेले आहेत ते लवकर वॉश आउट करण्यासाठी मदत केली जाते. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी मसाज करत आहात तेव्हा त्या ठिकाणचं सर्क्युलेशन हे इंड्यूस होतं. जेव्हा सर्क्युलेशन किंवा ब्लड सप्लाय इंड्यूस होतो त्याचबरोबर ऑक्सिजन तिथं जे सप्लाय आहे तोही वाढत असतो आणि न्यूट्रिशन लेवल सुद्धा तिथली वाढत असते. त्यामुळे बॉडीला रिकवर व्हायला लवकर मदत होते आणि जेव्हा बॉडी चांगल्या प्रकारे आणि योग्य प्रकारे रोज रिकवर होत असेल अभ्यंगानुसार तर तुम्हाला एजिंग हे डिले करता येऊ शकतं. आणि सर्वात शेवटची गोष्ट, जेव्हा तुम्ही लिपिड जे की तेल आहे, स्नेह आहे, जे लावणार आहात, जेव्हा शरीरावरती लावाल तेव्हा तुमच्या शरीरावरती एक लिपिड लेअर तयार होतो जो एक्सटर्नल एन्व्हायरमेंट आणि तुमची बॉडी यामध्ये एक बॅरियर म्हणून काम करतो. यामध्ये एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमुळे जे इरिटंट आणि स्टिम्युलंट्स तुम्हाला मिळत असतात किंवा पोल्युशनमुळे जे डॅमेजेस तुमचे होत असतात ते टाळायला तुम्हाला मदत होतात. आणि हेच अभ्यंग किंवा ऑइलिंग हे फक्त एक्सटर्नल नाही तर इंटरनली सुद्धा करणं अपेक्षित आहे. जे नाकामध्ये असो किंवा डोळ्यामध्ये असो हे करणं अपेक्षित आहे. पण यावरती आपण सविस्तर पुढे हळूहळू बोलूयात. पण सायंटिफिकली सुद्धा हे खरं आहे की जेव्हा तुम्ही ह्या सर्व गोष्टी अभ्यंग वगैरे करत राहाल तर तुमचं एजिंग हे डिले होतं आणि तुमचं तारुण्य टिकून राहण्यासाठी मदत होते. धन्यवाद.